नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पोस्टाचे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे ही माहिती जाणून घेणार आहोत। आपण डायरेक्ट वेबसाईटवर जाऊन मित्रांनो आपण वेबसाईट टाकून घेऊ indpostgdsonline.gov.in ही याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल। आपण होम पेजला आल्यानंतर आपण डायरेक्ट होम पेजला एंटर होतोय। भरपूर राज्य आलेले आहेत मित्रांनो। इथं यामध्ये आपल्याला फक्त महाराष्ट्रासाठी फॉर्म भरायचा आहे। आपण हे बघू शकता, अप्लाय ऑनलाईन फी पेमेंट हे आपण रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर पहिली स्टेप आपली रजिस्ट्रेशनची आहे। आपण पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करून घेऊ, त्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघू। हे बघू शकता की इथे मोबाईल नंबर, ईमेल ID, ॲप्लिकेशन नेम, पहिल्यांदा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर आपण पहिल्यांदा मोबाईल नंबर टाकून घेऊ। व्हॅलिडेट मोबाईल नंबरवरती क्लिक करायचं आहे। व्हॅलिडेट मोबाईल नंबरवरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP सेंड झालेला आहे। OTP सेंड झाल्यानंतर आपल्याला मेसेजमध्ये OTP येतो। तो OTP आपण इथं व्यवस्थित पद्धतीने टाकून घ्यायचा आहे। मी इथं OTP टाकतो, त्यापुढे पुढची प्रोसेस आपण करून घेऊ। OTP टाकलेला आहे। सबमिट OTP मोबाईल नंबर व्हॅलिडेट सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो आपण ईमेल ID टाकून घेऊ। ईमेल ID टाकून घेतल्यानंतर ईमेल ID वर पण असाच ईमेल आपल्याला येईल OTP साठीचा। तो ईमेल आलेला आपण पाहून व्यवस्थित पद्धतीने टाकून घेऊ आणि पुढची प्रोसेस जाणून घेऊ। पुढची प्रोसेस आपण कंप्लीट करून घेऊ। हे बघू शकता की ईमेल ID वरती SMS OTP सेंड झालेला आहे। तो OTP आपण ईमेल ID इथला पाहून इथं व्यवस्थित टाकून घ्यावा। मी OTP टाकतो। मी OTP टाकलेला आहे आणि आता OTP टाकून झाल्यानंतर सबमिट बटनवरती क्लिक करायचे आहे। ईमेल ID व्हॅलिडेट सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे। इथं आपण ॲप्लिकेशन नेम टाकून घ्यायचा आहे। जसं आपल्या 10वीच्या सर्टिफिकेटवरती ॲप्लिकेशन नेम असेल तसंच इथं नेम टाकायचं आहे। फादर्स नेम टाकून घ्यायचं आहे। फादर्स नेम झाल्यानंतर डेट ऑफ बर्थ, आपली डेट ऑफ बर्थ किती आहे हे टाकून घ्यायचे आहे। मी डेट ऑफ बर्थ टाकून घेतो। इथं मेल फिमेल निवडायचं आहे आणि त्यानंतर आपण कोणत्या कॅटेगरीतून अर्ज बनवतो हे निवडायचं आहे। आपलं महाराष्ट्र सर्कल आहे, त्यासाठी आपण महाराष्ट्र सर्कल निवडूया आणि आपली 10वी कधी पासिंग झालेली आहे, इयर कोणते इयर आहे हे आपण येथे निवडायचे आहे। आणि त्यानंतर हा जो कॅप्चा आलेला आहे तो कॅप्चा इथं व्यवस्थित पद्धतीने भरून घ्यायचा आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचे आहे। यानंतर आपण फर्स्ट स्टेज कंप्लीट केलेली आहे। प्लीज फिलिंग द डिटेल्स फॉर रजिस्ट्रेशन असा मेसेज आलेला आहे। ओके बटनवर क्लिक करून आपण पुढची प्रोसेस जाणून घेऊया। प्लीज कंटिन्यू फिलिंग डिटेल्स बिलो। आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। आपला आधार नंबर व्यवस्थितपणे टाकून घ्या। पर्सनल डिसेबिलिटी म्हणजे अपंगत्व आहे की नाही, असेल तर येस करा, नसेल तर नो करा। आपण कोणती लँग्वेज स्कूलमध्ये आली होती, आपल्याला आपण महाराष्ट्रात असल्यामुळे मराठी लँग्वेज आपल्याला सिलेक्ट करायची आहे। मराठी लँग्वेज सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर पुढची प्रोसेस बघून घेऊ। एम्प्लॉय आहेत का नाही इथं नो करायचं आहे, येस नो करायचं आहे। पुढची प्रोसेस आहे NOC। एम्प्लॉय नाही म्हणजे NOCचा काही संबंधच नाही ना मित्रांनो। आपण आता फोटो अपलोड करून घेऊ। 200 पिक्सल ते 230 पिक्सलचा फोटो आपण अपलोड करायचा आहे। त्यानंतर अपलोड सिग्नेचर पण केली आहे मी इथं, पहिली साईज करून ठेवली मित्रांनो, त्यामुळे सबमिट बटनवर क्लिक केलं आहे मी। त्यानंतर आपली रजिस्ट्रेशन डिटेल्स आपण व्यवस्थित पद्धतीने वाचून घ्यायची आहे। क्लिक करून आपण सबमिट करायचे आहे। असं लोड होत आहे मित्रांनो। हे लोड झाल्यानंतर आपण पुढली प्रोसेस जाणून घेऊ। थोडेसे लोडिंग झाल्यानंतर डिअर कॅन्डिडेट युअर रजिस्ट्रेशन हॅज बीन कम्प्लिटेड सक्सेसफुली, युअर रजिस्ट्रेशन नंबर हा रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे आणि कंटिन्यू टू अप्लायला क्लिक करून आपण पुढचा फॉर्म भरून घेऊ। आता इथं आपल्याला सर्कल निवडायचे आहे। सर्कल निवडण्यासाठी आपण कोणते पर्याय आहेत हे बघून घेऊ। सर्कल निवडण्यासाठी आपण महाराष्ट्रात अप्लाय केला, त्यामुळे महाराष्ट्र क्लिक करून सबमिट करून घ्यावे। सबमिट करून झाल्यानंतर थोडे लोडिंग पेज होईल, पुढली प्रोसेस ओपन होईल, तोपर्यंत आपण थोडी वाट बघू। इथं मोबाईल नंबर टाकलेला आहे। मोबाईल नंबरवर टाकलेला आलेला OTP इथं आपण टाकून घ्यायचा आहे। आलेला OTP टाकून घेतल्यानंतर इथं पण एक कॅप्चा आलेला आहे। तो कॅप्चा इथं व्यवस्थित पद्धतीने टाकून घ्यायचा आहे आणि पुढली प्रोसेस नेक्स्ट बटनवर क्लिक करून येईल।
कॅप्चा व्यवस्थित पद्धतीने टाकून घ्यायचा आहे. नेक्स्ट बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर लोडिंग होऊन पुढली प्रोसेस आपण जाणून घेऊ. इथं आपला कम्युनिकेशन ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. जिथं आपण राहतो तो ॲड्रेस सध्या आपल्याला इथं टाकायचा आहे. मी माझा पूर्ण ॲड्रेस भरून घेतो. तोपर्यंत आपण बघू शकता की ॲड्रेस कोणता भरायचा आहे आपल्याला. सिटी, विलेज, पंचायत, मंडळ, डिस्ट्रिक्ट हे सर्व आपल्याला प्रोसेसनी करून घ्यायचं आहे. प्रोसेसनी करून झाल्यानंतर पूर्ण ॲड्रेस टाकून घेतो मी मित्रांनो. आधी आपण असे पण करू शकतो की हा पूर्ण ॲड्रेस फक्त इथला टाकल्यानंतर हा पण ॲड्रेस आपण सेम ॲज करस्पॉन्डिंग ॲड्रेस, कम्युनिकेशन ॲड्रेस टिक केल्यानंतर तो तिथं पण येऊ शकतो. आपण 2005ला 10वी पास झालेलो आहेत मित्रांनो. त्यामुळे तिथं सिलेक्ट बोर्ड करताना महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी हे निवडायचं आहे ऑप्शन. आणि सिलेक्ट मार्कमध्ये थोडं वेळ आणि त्यानंतर हे पुढील प्रोसेस चालू होईल. प्रोसेस चालू मार्क्सवर आलेलं आहे. थोडी वाट बघितल्यानंतर आणि मार्क्सवर क्लिक केल्यानंतर लोडिंग होऊन पुढली प्रोसेस आलेली आहे. इथं आपण आपले विषय निवडायचे आहे. आपल्याला कोणते विषय होते 10वीला आपल्या मार्कशीटवरती असते ते. हा ॲड्रेस टाकल्यानंतर खाली विषयाचे निवड करायची आहे आपल्याला. इथं आपण विषय निवडू शकता. मी विषय निवडून घेतो आणि तुम्हाला नंतर मी दाखवतो. इथे विषय निवडून झालेले आहेत मित्रांनो. विषय निवडून झाल्यानंतर आलेले आहे चूज प्रेफरन्सेसमध्ये आपण आलेलो आहोत. आपल्याला इथे काय करायचं, आपलं जेवढे काही आहेत जिथे जागा उपलब्ध आहेत असे डिव्हिजन आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. आणि आपल्याला हे प्रेफरन्सेस म्हणजे पोस्ट प्रेफरन्स तुम्हाला 1 नंबरला कोणतं टाकायचं आहे, 2 नंबरला कोणतं टाकायचं आहे, कुठे आपली जागा आहे, कुठं अनरिझर्व आहे, कुठे म्हणजे सगळे हे अनरिझर्वच्या जागा आहेत मित्रांनो. इथं आपण प्रेफरन्सेस टाकून घ्यायचे आहे. आपल्याला आपल्या मनाला जे योग्य वाटत आहे ते इथे प्रेफरन्सेस टाकून घ्यायचे आहे. आपल्याला प्रेफरन्स टाकून झाल्यानंतर म्हणजे आपण ह्यापैकी कोणते पण प्रेफरन्स निवडू शकतो. असं काही नाही की 2 निवडा, 3 निवडा, 5 निवडा, 10 निवडा, सगळे निवडा. जेवढे आपल्याला मनाला वाटत आहे आपण तेवढे निवडू शकतो. 2 पेज आहेत इथं. 2 पेजवरचे आपण कोणते पण घेऊ शकतो. त्यानंतर ही प्रोसेस झाल्यानंतर हेअर डिक्लेअर करायचं आहे आपल्याला. इथं टिक मार्क करून सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करायचे आहे. आणि हे आपण पूर्ण वाचून घेतल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर आर यू प्रोसीड फर्दर असा मेसेज येईल आपल्याला. त्यानंतर प्रेफरन्सेस निवडून झालेले आहेत आणि इथं सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक केल्यावर डाटा सबमिटेड सक्सेसफुली करायची आहे. म्हणजे आपल्या ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट होऊन जाईल. त्यानंतर थोडं फीज वन्स पेड विल नॉट बी रिफंडेड म्हणजे आपल्याला आपण भरलेली फी परत भेटत नाही असा मेसेज आलेला आहे. मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर आपण पुढली प्रोसेस जाणून घेऊ आणि आपण जे आपल्याला 100 रुपये जे पेमेंट आलेलं आहे ते आपण पेमेंट पूर्ण करून झाल्यावर आपण फॉर्मची प्रिंट घेऊ शकता. होम पेजला जाऊन आपण फॉर्मची प्रिंट घ्या आणि फॉर्म जतन करून ठेवा.